कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। गुन्हे करणारे बेकायदेशीर अग्निशस्त्रे आणि जीवघेणे हत्यारे बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करणाऱ्यावर भर देण्यात येतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। या आदेशानुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आणि त्यांच्या पोलीस स्टाफनं मोठी कारवाई केली आहे। शिरोली MIDC पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सराईत गुन्हेगार टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी, वय वर्ष 28, राहणार विलासनगर, शिरोली पुलाची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, टोळी प्रमुख असून त्याच्यासह अनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी, वय वर्ष 24, आशिष लक्ष्मण वाडकर, वय वर्ष 28, राहणार नागाव, श्रीकांत महादेव कोळी, वय वर्ष 27, राहणार माळवाडी, शिरोली पुलाची आणि राहुल उर्फ आकाश ईश्वर आयवळे, वय वर्ष 29 या 5 जणांचा समावेश आहे। या आरोपींवर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणं, गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभाग तसंच कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण केल्याचे आरोप होते। त्यामुळे त्यांना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून भविष्यातही अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय।